स्क्वेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप। तुम्ही पाहताय चौडीन्यूज.com। शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य का संपवलं? 32 लाखाचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं? 4 धक्कादायक कारणं आली आहेत समोर, जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मंगळवारी रात्री म्हणजे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचं दार उघडलेलं दिसेना, त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं। आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं। 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता। मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियास आप्तस्वकीयांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील आता समोर आली आहे। शिरीष महाराज मोरे यांनी कशासाठी कर्ज घेतलं यामध्ये 3 कारणं समोर येत आहेत, किंवा त्यांनी यामागे आत्महत्या करण्यामागची देखील कारणं ही प्राथमिक मानली जात आहेत। कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते। कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला। यासाठी त्यांनी कर्ज उचललं होतं, मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं। त्यानंतर 2.5 वर्षापूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं त्यांनी ठरवलं। नादब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून त्यांनी फ्रँचायझी घेतली। पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे। आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठीही महाराजांनी कर्ज घेतलं। काही महिन्यांपूर्वी त्यांनी 1 मजली घर बनवलं, त्यासाठीही लाखांमध्ये कर्ज झालं। अलीकडेच महाराजांनी 4 चाकी गाडीही घेतली, त्यासाठी देखील कर्ज घ्यावं लागलं। वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर आहे। देहू संस्थांच्या अध्यक्षांसह सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत अत्यंत खेद आणि दुःख व्यक्त केलं आहे। शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही घेतली। यामार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली, मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचं म्हणणं आहे। अनेक जण कीर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा केली। फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला। शिरीष महाराजांनी एक वेळ आवाज दिला असता तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वच म्हणजेच अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता, अशी खंत ही देहूकर व्यक्त करतायत। शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत देहू रोड पोलीस पुढील तपास करत आहेत। एकंदरीतच तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य का संपवलं, 32 लाखाचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं, या बाबतीत ही जी 4 धक्कादायक कारणं समोर आलेली आहे, यामुळे शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली असावी असं मानलं जात आहे। एक मात्र नक्की की शिरीष महाराज मोरे यांच्या अशा आत्महत्या करण्यामुळे किंवा त्यांचा अकाली जाण्यामुळे वारकरी संप्रदायावरती मात्र दुःखाची लाट पसरलेली आहे आणि अनेकांकडून अत्यंत दुःखद भावना व्यक्त केल्या जात आहे। धन्यवाद।